हॅलो स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्रिसिएशन ऑफ पोएम याच्याबद्दल इन डिटेल माहिती पाहिलेली आहे. आजपासून मी तुम्हाला तुमच्या ज्या काही पाठ्यपुस्तकामध्ये 8 कविता आहेत टोटल, त्या 8ही कवितांचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मी देणार आहे. तर त्यामध्ये तुमच्या युनिट नंबर 1मध्ये 1.1 पोएम आहे, ती आहे टीनेजर्स प्रेयर. तर टीनेजर्स प्रेयर ही जी काही 1.1 पोएम आहे त्याची मी तुम्हाला थीम, देन पोएट नेम आणि फिगर ऑफ स्पीच हे काही पॉईंट्स जे आहेत, राईम स्कीम, हे पॉईंट्स मी तुम्हाला लिहून देणार आहे. त्यानुसार तुम्हाला मी ज्या नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यानुसार तुम्ही ते ॲप्रिसिएशन व्यवस्थित लिहून घ्या आणि ते बाय हार्ट लर्न करा, पाठांतर करूनच ठेवा, कारण त्यापैकीच एखाद्या पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे टीनेजर्स प्रेयरची थीम. द थीम ऑफ द पोएम इज one teenager is praying to God that God can help that teenager to survive in that teenage period and whatever the problems will be there, give me a power to face them. So teenager is praying in that prayer और इन दॅट पोएम. मग अशा प्रकारे एक टीनेजर आहे, एक किशोरवयीन आहे की जे त्याच्या किशोरवयामध्ये जे काही येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी त्याला शक्ती देण्याची मागणी करत आहे. आणि माझं टीनेजर्स जे काही पिरियड आहे, वॉट एवर द टीनेज पिरियड इन माय लाईफ दॅट आय कॅन स्पेंड नाईसली. सो ही इज प्रेइंग टू द गॉड. माझा टीनेज पिरियड हा चांगला गेला पाहिजे यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे, अशी त्याची थीम आहे. मी नोट्स देणार आहे, त्या नोट्समध्ये व्यवस्थित थीम दिलेली आहे, ती व्यवस्थित लिहून लर्न करून घ्या. देन नेक्स्ट पॉईंट इज फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम इज अलिट्रेशन, ॲपोस्ट्रॉफी, मेटाफर. ही 3 नावं लक्षात ठेवायची टीनेजर्स प्रेयरसाठी. अलिट्रेशन, मेटाफर आणि ॲपोस्ट्रॉफी हे 3 फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये यूज झालेले आहेत. अलिट्रेशन, ॲपोस्ट्रॉफी, मेटाफर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. ABCB. The rhyme scheme of the poem is ABCB. अशा प्रकारे पूर्ण ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर या कविते टीनेजर्स प्रेयर याचे पोएट आहेत जे मॉर्स. तर फर्स्ट पॉईंट काय येणार? द नेम ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. द नेम ऑफ द पोएट इज जे मॉर्स. The figure of speech used in the poem is alliteration, metaphor, apostrophe. Then the rhyme scheme used in the poem is ABCB. Then the theme of the poem is one teenager is praying to God that God can help them to survive in that teenager's period. So he is praying to the God that God can help them and show them a right way and I should not go onto a wrong way, so God should help me. तो टीनेज जो आहे, तो किशोरवयीन जो व्यक्ती आहे तो देवाकडे प्रार्थना करत आहे. अशा प्रकारे तुमचं ॲप्रिसिएशन कंप्लीट होतं टीनेजर्स प्रेयर्स. या व्हिडिओसोबत मी टीनेजर्स प्रेयर्सचे ॲप्रिसिएशनचे थीम, फिगर ऑफ स्पीच, राईम स्कीम आणि पोएट नेम हे पॉईंट देत आहे. त्यानंतर तुम्ही वहीत लिहित असताना त्या नोट्स उत्तर कशा प्रकारे लिहायचं? द नेम ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. द नेम of the poet is J. Morse. Then the figure of speech used
in the poem is A, B, C, B. The rhyme scheme, alliteration, the figure of speech used in the poem is alliteration, metaphor and apostrophe. The rhyme scheme used in the poem is A, B, C, B. And the theme of the poem, शेवटचा पॉइंट, द थीम ऑफ द पोयम. आणि जी काही थीम दिलेली आहे नोट्समध्ये मी ती व्यवस्थित लिहून पाठ करून ठेवायची. प्रत्येक पॉइंटला स्टार करू शकता किंवा सर्कल देखील असा करू शकता. पण प्रत्येक पॉइंट हा एकाखाली एक लाईन सोडून व्यवस्थितच लिहायचा. तुमचं जे काही पेपर प्रेझेंटेशन आहे, पेपर रायटिंग बरोबरच तुमचं पेपर प्रेझेंटेशन असणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे सगळे पॉइंट हे एकाखाली एक व्यवस्थित लिहायचे आणि त्यानुसारच तुमचं ॲप्रिसिएशन व्यवस्थित बाय हार्ट लर्न करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. कारण प्रत्येक युनिटमध्ये 2 पोयम आहेत, त्यापैकीच कुठली तरी एक पोयम तुम्हाला ॲप्रिसिएशनला नक्कीच विचारली जाते. आणि त्या उलट ॲप्रिसिएशन जर का तुम्ही सगळ्या पोयमचं व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमचे 5 नाही तर 10 मार्क्सची तयारी होणार आहे. का तर पोयमच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आन्सर येतात ते सुद्धा तुम्ही त्या ॲप्रिसिएशन लर्न केलेले असेल त्याच्या मदतीने तुम्ही तिथं लिहू शकता त्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा. म्हणजे ते 5 मार्क आणि ॲप्रिसिएशनचे 5 मार्क असे 10 मार्क तुमचे फक्त ॲप्रिसिएशनचा अभ्यास केल्यामुळं तुमचे ते हातातले 10 मार्क्स नक्कीच आहेत. त्यानंतर तुम्ही जे काही ॲप्रिसिएशन ऑफ पोयम लिहित असता, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम लिहित असताना क्वेश्चन नीट वाचायचा. राईट डाऊन द ॲप्रिसिएशन ऑफ पोयम विथ हेल्प ऑफ फॉलोविंग पॉईंट्स. इथपर्यंत दिलेलं असेल तर तुम्ही असं पॉईंट वाईज रिप्रेझेंटेशन त्याचं करू शकता. पण जर का काही वेळेला असाही क्वेश्चन येतो, राईट डाऊन द ॲप्रिसिएशन ऑफ पोयम विथ हेल्प ऑफ फॉलोविंग पॉईंट्स इन टू अ पॅराग्राफ फॉर्मॅट. जर का पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहा असं जर का तुम्हाला दिलेलं असेल तर पॅराग्राफ फॉर्मॅट म्हणजे तुम्ही असे पॉईंट्स लिहायचे नाहीत. मग पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहा असा जर क्वेश्चन असेल तर तुम्ही सगळे पॉईंट, द नेम ऑफ द पोयम इज टीनेजर्स प्रेयर, द पोयम इज रिटन बाय जे मॉर्स, द थीम ऑफ द पोयम इज द फिगर ऑफ स्पीच. जे काय आहे ते पॅराग्राफ्स करून 2-3 पॉईंट्स एका पॅराग्राफमध्ये आणि उरलेले पॉईंट्स एका पॅराग्राफमध्ये असे 2 पॅराग्राफ करून किंवा एकच मोठा पॅराग्राफ करून त्याच्यामध्ये त्याचा आन्सर लिहिणं हे गरजेचं असतं. त्यामुळे जे काही तुमचे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम मी तुम्हाला सांगणार आहे ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून त्याचे पॉईंट्स व्यवस्थित लर्न करून ठेवा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पोयमचं ॲप्रिसिएशन पाहूया. थँक्यू.